जळगाव शहरामध्ये LPG गॅसचे जवळपास 4 ते 5 पंप आहेत. मात्र LPG गॅसच्या तुटवड्यामुळे काही गॅस पंप जे आहेत ते बंद असल्याचं पाहायला मिळत होतं. आपण आता जळगाव शहरातल्या इच्छादेवी परिसरातील एका गॅस पंपावर आहोत. जादा गॅस असं या पेट्रोल पंपाचं नाव आहे. हा गॅस पंप जो आहे जवळपास 3 ते 4 दिवसांपासून गॅस नसल्यामुळे बंद होता. मात्र आज या ठिकाणी जे आहे गॅसचा टँकर जो आहे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आता या ठिकाणी गॅसचा पुरवठा झालेला आहे आणि गॅसचा पुरवठा झाल्यानंतर आज आता हा पंप या ठिकाणी सुरू झाल्यामुळे गॅस रिक्षामध्ये भरण्यासाठी जे आहे रिक्षा चालकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की या ठिकाणी रिक्षाच्या ज्या आहेत या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. जळगाव शहरामध्ये बोटावर मोजण्या एवढेच गॅस पंप असल्यामुळे इतर गॅस पंप बंद होते. त्यामुळे रिक्षा चालकांना आपल्या रिक्षा ज्या आहेत त्या उभ्या करून ठेवाव्या लागत होत्या. मात्र आज या ठिकाणी जो आहे गॅस उपलब्ध झाल्यामुळे आपल्या रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी जे आहे रिक्षा चालकांनी या ठिकाणी सकाळपासून रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीने लांबच लांब रांग या ठिकाणी या गॅस पंपावर लागलेली आहे. रिक्षाच्या गॅसमध्ये जे आहे काही प्रमाणात जे आहे जवळपास 15 ते 16 रुपयापर्यंत भाडेवाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार देखील जे आहे गॅस पंपांवर सोसावा लागत आहे. आपण काही रिक्षा चालकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती दिवसानंतर गॅस भेटतो आहे? हे 5-5, 6-6 दिवसापासून आम्हाला गॅस भेटत नाही आणि आम्हाला गाड्या बंद करावं लागतं आणि पॅसेंजर आम्हाला भाडं देत नाही. अजून पॅसेंजर म्हणता काय 15 आणि 10 रुपये घेता ना, तुम्ही कसं काय नेता? आणि ऑटो तेच म्हणताय का 30 रुपये सीट कोणत्या हिशोबाने घेतलं म्हणे. काही भाडेवाढ झाली का? नाही, भाडं तर काहीच देता नाही आम्हाला. मला तर 20 रुपये देतात. असं आहे ते. गॅसचा भाव वाढला भाव वाढायला 100 रुपये होऊन गेला ना. 55 रुपये किलो. अच्छा. मग 100 रुपये झाले. 97 कधी रोजचे भाव वाढून राहिले. अच्छा. मग पहा काहीतरी करा. मिळतोय का आपण मग? कुठे भेटून राहिला आता? हे आजचा दिवस वाटतं यो, नंतर संपून जाईल आता. तर एकीकडे गॅसमध्ये दरवाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार जो आहे या ठिकाणी रिक्षा चालकांना सोसावा लागतो आहे. प्रवासी भाड्यामध्ये वाढ करता येत नाही. प्रवासी भाडेवाढ केली तर प्रवासी तेवढं भाडं देत नाही. त्यामुळे तर दुसरीकडे वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे रिक्षा उभी करून या ठिकाणी मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना जो आहे या ठिकाणी रिक्षा चालकांना करावा लागत आहे. त्यामुळे LPG गॅसचा तुटवडा हा जळगाव शहरात अद्यापही कायम असून त्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ येऊन रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.